जैसा भाव वैसा आकर्षण। समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात, काटेरी वस्तूंना एकमेकांचे काटे लागत नाही आणि त्यांना एकमेकांची ओळखही लगेच पडते। स्वामींना काय म्हणायचे? काटे एकमेकांना टोचत नाही याचा अर्थ? स्वामी काहीतरी सांगू पाहतायत, त्यात नक्कीच काहीतरी तत्वज्ञान आहे, पण ते आपल्याला आता कळत नाहीये। स्वामींना नेमकं काय म्हणायचंय बाळप्पा भाऊ? स्वामी असं सांगतायत की आपण ज्या विचारांनी जगतो त्याप्रमाणे आपल्या जगण्याची दिशा ठरते। जसे हे काटे, असंच माणसाचं मन काटेरी होतं आणि मग ते एकमेकांना बोचत नाही, कारण ते सारखंच असतं। तसंच जर एखाद्या माणसाच्या मनामध्ये कटुता असेल, द्वेष असेल, मग तो मनुष्य तसेच सगळे अनुभव, तसेच सगळे लोक स्वतःकडे ओढून घेतो। जसा आपण विचार करतो तसं आयुष्य घडत जातं। म्हणजे जर मन निर्मळ असेल तर आपल्या भोवती चांगुलपणाच राहील। हो, अगदी तसंच। जसा विचार तसा परिणाम। म्हणूनच स्वामींनी जैसा भाव वैसा आकर्षण असं म्हटलंय। पण स्वामी असं का बोलले आणि कुणाबद्दल?